तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या माध्यमातून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी सराव पेपर घेण्यात आले. तर त्या मागे सराव संच क्रमांक 3 हा जो पेपर आपण घेतलेला आहे त्याचं स्पष्टीकरण विश्लेषण आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा, सुरुवातीला तुम्हाला हा जो पेपर आहे हा पेपर पहिला पेपर आहे. मराठी व गणित हे दोन विषय याच्यामध्ये असतात. मराठीसाठी 25 प्रश्न असतात तर गणितासाठी 50 प्रश्न असतात. असे एकूण 75 प्रश्नाचा हा पेपर आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे 75 प्रश्नाचे 150 गुण. तर आपल्याला हा पेपर या ठिकाणी बघायचा आहे. सुरुवातीला आपण मराठी 25 प्रश्नाचा हा विभाग पाहणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक पॅराग्राफ दिलेला आहे, उतारा दिलेला आहे आणि हा उतारा आपल्याला 1 ते 3 प्रश्नासाठी दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा छान उतारा वाचून घ्यायचा आहे आणि यानंतर 3 प्रश्नाचे उत्तर सोडवायचे. पण सुरुवातीला उतारा कधीच आपण वाचायचा नाही, कारण आपल्याला वेळ फार महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा पहिला प्रश्न वाचायचा आणि मग त्याचं उत्तर शोधत असताना उतारा वाचायचा. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले? व्यायामाचे, जलद वाचनाचे, सात्विक आहाराचे की स्पष्ट वक्तेपणाचे? तर आता उत्तर आपण वाचून घ्यायचा. महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा, तशीच आहाराचीही. पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते. स्नेहांची कुचेष्टाही सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वर्ज्य केला. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे, हा त्यांचा आहार विषयक प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता. ते दिवसातून 3दा जेवत असत, पण त्यांचे डोके दुखत असे. एकदा त्यांच्या मनाने घेतले की मी जर सकाळचे खाणे सोडून देईन तर डोकेदुखीतून मुक्त होईल. सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, तरी त्यांनी ते अंमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली. यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असे त्यांनी अनुमान काढले. असा उत्तर आपण वाचून घेतला. तर गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले? तर त्यांनी प्रयोग केले सात्विक आहाराचे. सात्विक आहाराचे प्रयोग केले या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. ठीक आहे. त्यानंतर बघा, मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली? तर त्यांची कुचेष्टा कशासाठी झाली? सकाळचे खाणे सोडले म्हणून, मांसाहार वर्ज्य केला म्हणून, दिवसातून 3दा जेवत असत म्हणून की भरपूर दूध पीत असत म्हणून? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते. त्यांनी पुढे मसाल्याचा वापर वर्ज्य केला. स्नेहांची कुचेष्टा ही सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वर्ज्य केला. तर या ठिकाणी याचं उत्तर दिसते स्नेहांची कुचेष्टा ही सोसली. पण त्याच्या आधी बघा, मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. अव्हेरला होता म्हणजे सोडून दिला होता. त्यापायी बघा, मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते. स्नेहांची कुचेष्टा ही सोसली म्हणजे याचा अर्थ काय? मांसाहार त्यांनी प्रयत्नपूर्वक सोडला होता, म्हणजे मांसाहार वर्ज्य केला होता, म्हणून त्यांच्या मित्रांकडून कुचेष्टा सोसली होती. या प्रश्नाचं उत्तर आहे मांसाहार वर्ज्य केला म्हणून. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सात्विक आहाराचे. ओके. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे बघा, गांधीजींचा आहार विषयक मूळ सिद्धांत कोणता? तर मूळ सिद्धांत कोणता? स्वादाचे खरे स्थान जीभ आहे. स्वादाचे खरे स्थान जीव आहे. स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? हे बघा या ठिकाणी आहे, स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 4 ते 6 यासाठी सूचना आहे. तर सूचना वाचून घ्यायची नाही. आपल्याला सूचना कशाची आहे? खाली जी कविता दिलेली आहे त्याविषयी सूचना आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, वेळ वाया घालवायचा नाही सूचना वाचून. डायरेक्ट कविता बघायची आणि त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत, कविता किती प्रश्नावर आधारित आहे? 4 ते 6 म्हणजे 4, 5, 6 या 3 प्रश्नावर आधारित ही कविता आहे. तर सुरुवातीला आपण कविता न वाचता पहिल्यांदा 4थ्या क्रमांकाचा प्रश्न वाचून घ्यायचा आहे. काय आहे प्रश्न? कवी आपल्या गावाला रम्य नगरी असे का म्हणतो? गावात असलेल्या उंच इमारतीमुळे, गावात असलेल्या सुख सुविधामुळे, डोंगरातून झरा वाहत असल्यामुळे की गाव निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे? आता कविता आपण वाचून घ्यायची आहे. प्रश्न होता आपला, कवी आपल्या गावाला रम्य नगरी असे का म्हणतो?
गाव माझा उंच डोंगरी निसर्ग शोभा तिथली भारी चला गड्यांनो जाऊ आपण पहावया ती रम्य नगरी भोवतालची जंगल झाडी मधूनच जाई वाट वाकडी जणू चालली सळसळ नागिन भिडावया कडे कपारी खडखडवा हे पहा जरा उगम नदीचा हाच खरा ओंजळ भरून पिऊया पाणी गोड जणू हे अमृतपरी हवा गावची स्वच्छ मोकळी रोगराई नाही कसली कडे कपारी डोंगर दरीतून खेळू घेऊया उंच भरारी. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कवी आपल्या गावाला रम्य नगरी असे का म्हणतोय, कशाविषयी माहिती आहे? निसर्ग शोभा, डोंगर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे गाव निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे. या 4 नंबरचा जो पर्याय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, सळसळ नागिन हे शब्द कोणत्या गोष्टीसाठी आलेले आहे? सळसळ नागिन काय म्हटलेलं आहे? भोवतालची जंगल झाडी मधूनच जाई वाट वाकडी जणू चालली सळसळ नागिन भिडावया कडे कपारी. वाट वाकडी, वाकड्या वाटेला म्हटलेलं आहे सळसळ नागिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सळसळ नागिन हा शब्द वाटेसाठी वापरलेला आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कवितेत आलेला जोड शब्द कोणता? जोड शब्द कोणता आलेला आहे? उंच डोंगरी, वाट वाकडी, डोंगरदरी, रम्य नगरी. डोंगरदरी हा शब्द आलेला आहे या ठिकाणी. डोंगरदरी बघा, डोंगरदरी आलेला आहे शब्द. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 डोंगरदरी असं आहे. आता उतार्यावरचे आणि कवितेवरचे प्रश्न संपलेले आहेत. तर आता 7वा प्रश्न आपण बघूया. पुढील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता विशेषण कोणतं आहे बघूया. शब्द दिला आहे थंडी, तर थंडीसाठी कुठला योग्य शब्द आहे? थंडी, बोचरी थंडी, हसरी थंडी, लाचरी थंडी, सोनेरी थंडी. तर थंडी कशी असते? बोचरी असते. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर बघा 8वा प्रश्न आहे, पुढील शब्द गटातील एकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. एकवचनी पाहिजे आपल्याला. मागणी, चाळण्या, गोफणी, आठवणी. तर याचं उत्तर काय आहे? मागणी. पर्याय क्रमांक 1 हे आहे. कारण मागणी एक वचन, अनेक वचन त्याचं काय होते? मागण्या होते. काय होते? मागण्या. हे अनेक वचन होते, आपल्याला एक वचनी पाहिजे आहे. त्यानंतर बघा चाळण्या काय आहे? अनेक वचन आहे, याचं एक वचन आहे चाळणी. ठीक आहे. गोफणी काय आहे? अनेक वचन आहे, त्याचं एक वचन आहे गोफण. आठवणी, आठवणी अनेक वचन आहे, तर याचं एक वचन आहे आठवण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मागणी हे एकवचनी शब्द पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, पुढील प्रश्नाचे उत्तर निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न आहे, संग्रामने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या वाक्याचा काळ कोणता? ओळखा बरं, काळ कोणता आहे या वाक्याचा? भूतकाळ आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे? पटकावला. क्रिया घडून गेलेली आहे. मग क्रिया जर घडून गेलेली असेल तर कोणता काळ? भूतकाळ. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 10वा बघूया. पुढील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वाक्य दिलेलं आहे, आमच्या वर्गातील वैभवी फार सुंदर नृत्य करते. मग यातला उद्देश्य भाग कोणता? तुम्हाला शिकवलेला आहे. उद्देश्य, उद्देश्य. ठीक आहे. तर उद्देश्य भाग कशाचं उत्तर? तर कोणचं उत्तर? कोणचं उत्तर? ठीक आहे. आणि विधेय, विधेय म्हणजे कायचे उत्तर? कायचे उत्तर. ठीक आहे. कायचे उत्तर. तर या वाक्याला आपण प्रश्न विचारूया. आमच्या वर्गातील वैभवी फार सुंदर नृत्य करते. कोण? वैभवी. मग वैभव म्हणजे नुसती वैभवी नाही, तर आमच्या वर्गातील वैभवी. तर आमच्यापासून वैभवी पर्यंत हा जो पर्याय आहे आमच्या वर्गातील वैभवी, हे त्याचं काय आहे? उद्देश्य भाग आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 11वा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. पुढील पैकी शुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता शुद्ध शब्द कोणता आहे? त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर? कुठला आहे शुद्ध शब्द? आहे त्र्यंबकेश्वर हा शुद्ध शब्द आहे. है की नाही? यासाठी आपल्याला जे जोडाक्षरयुक्त शब्द आहे त्याचं अधिकाधिक वाचन करावं लागेल. त्र्यंबकेश्वर उच्चार योग्य काढला तर तुम्हाला शुद्ध शब्द ओळखता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा आहे, पुढील प्रश्नातील पर्यायात वाक्यप्रचार, वाक्प्रचार व अर्थ दिला असून त्यातील चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ. चुकीचा आपल्याला काय करायचं आहे? अर्थ कुठल्या वाक्प्रचाराचा दिलेला आहे तो
आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे डोक्यात खुपणे, सहन न होणे, धूळ चारणे, पराभव करणे, दात धरणे, वैर बाळगणे, आर्जव करणे, अर्ज करणे. हे चुकीचं दिलेलं आहे. आर्जव करणे म्हणजे अर्ज करणे असा अर्थ होत नसून आर्जव करणे याचा अर्थ होतो विनंती करणे. आर्जव करण्याचा अर्थ होतो विनंती करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं की सूचना वाचत असताना योग्य पाहिजे की चुकीचं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे, म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे. अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते. बघा अर्थ काय देऊन आहे, अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते. याचा अर्थ काय, आयत्या वेळेत नागवा होतो का? नाही. लात मारीन तिथे पाणी काढीन असं होते का? नाही. तीर धरील तो खीर खाईल असं होते का? नाही. शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले. बघा शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले या म्हणीचा अर्थ अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते असा होतो. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 14 ते 16 काही सूचना दिलेली आहेत. तर सूचना लक्षात ठेवायची आहे की फक्त पूर्ण सूचना न वाचता आपल्याला थोडक्यात खाली काय दिलेली आहे माहिती यावरून लक्षात ठेवायचं आहे. संवाद दिलेला आहे. हा काय दिलेला आहे? संवाद दिलेला आहे. आपण विराम चिन्ह शिकत असताना शिकलो की दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तोंडचे शब्द जसे तसे लिहिले जाते, म्हणजे हा काय आहे? संवाद आहे. पूर्ण सूचना वाचून आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपण सूचना वाचायची नाही, डायरेक्ट काय करायचं? संवाद वाचायचा. संवाद काय आहे? बाबा कधी नेणार आम्हाला महाबळेश्वरला? या ठिकाणी बाबा एक पात्र आलेलं आहे. उन्हाळी सुट्टीत जाऊ आपण. आता चला ना, हे कोणीतरी म्हटलं आहे. बघूया आता कोणीतरी म्हटलंय म्हणजे कोण आहे? बाबा आहे. आणि बाबा कधी नेणार आम्हाला कोण म्हणेल? मुलगा किंवा मुलगी म्हणेल. ठीक आहे, एकतर मुलगा आहे किंवा मुलगी आहे. अगं सुद्धा तुम्हाला सुट्टी आहे परंतु बाबांना नाही असं वाक्य कोण म्हणेल? आई म्हणेल. म्हणजे ही कोण बोलत आहे? मुलगी बोलत आहे. 3 पात्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. अगं सुद्धा तुम्हाला सुट्टी आहे परंतु बाबांना नाही ना, मग आम्हाला गावी तरी पाठवा ना. मग आम्हाला गावी तरी पाठवा ना असं कोण म्हणेल? मुलगी म्हणेल. हो बाळा, परवा मामा बरोबर तुम्हाला दोघांनाही गावी पाठवणार आहे. तुम्हाला दोघांनाही म्हणजे कोण आहे ते? आणखी एक मुलगा किंवा मुलगी आहे. ठीक आहे, म्हणजे 2 मुलं, आई आणि बाबा. या मज्जाच मज्जा. आता आम्ही मळ्यात जाणार, फटाके उडवणार, नदीत पोहणार आणि खूप खूप खेळणार. बघा फटाके उडवणार म्हणताय. फटाके केव्हा उडवतो आपण? दिवाळीला उडवतो. म्हणजे दिवाळी सणाची सुट्टी असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पुढे, आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. मग आजी गावाकडे कोण राहतात? आजी आजोबा राहतात. नाही देणार आई. मला उमेश, अतुल, स्नेहा, माधवी सगळे भेटतील. आणि बरं का मुलांनो, आणि बरं का मुलांनो, दोघांनीही 2 दिवस मामाकडे राहायला जा. ठीक आहे, तर अशा प्रकारचा संवाद आपण या ठिकाणी वाचून घेतला. आता प्रश्न बघूया संवादावर आधारित. 14वा प्रश्न आहे, मुलांना कोणती सुट्टी पडली असेल? कोणती सुट्टी पडली असेल? अगदी सोपं. कोणती सुट्टी पडली आहे? दिवाळीची. दिवाळीची सुट्टी. फटाके उडवण्याचा उल्लेख झालेला आहे, त्यामुळे दिवाळीची सुट्टी आहे अर्थातच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे? किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आपण या ठिकाणी बघूया ना, किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे. तर मी तुम्हाला या संवादामध्ये आधी सांगितलं आहे, एक मुलगा, मुलगी, आई बाबा 4 जण झाले, आजी आजोबा 5-6 झाले. 6 झाल्यानंतर त्यांनी बोलत असताना त्यांच्या मित्रांचा उल्लेख केलेला आहे. कुठे आहे? या ठिकाणी बघा 7. हा मामा एक 7 झाले. तर उमेश 8, 9, 10, 11 असे 11 व्यक्तींचा उल्लेख या संवादामध्ये झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 11. आलं लक्षात? ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यानंतर बघा, मुले शाळेला कुठे असावीत? कुठे असावीत शाळेला? संवाद वाचल्यानंतर लक्षात येईल. महाबळेश्वरला नाही, महाबळेश्वरला तर त्यांना जायचं आहे फिरायला. मामाच्या गावी ते तिथून जाणार आहे. स्वतःच्या गावी म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गावी कुठे आहे ते? नाही आहे ना, वडील नोकरी करतात त्या शहरात आहेत ते मुलं वडिलांबरोबर. ओके, वडिलांचं कुटुंबच कुठे आहे?
बाहेर नोकरीला आहे, म्हणजे वडील नोकरी करतात त्या शहरात ते आहेत. तर अशा पद्धतीने संवादावर प्रश्न आपण सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, पुढील प्रश्नातील योग्य वाक्य असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. वैशाखात भर दुपारी ऊन नुसते सळसळत होते. वैशाखात भर दुपारी ऊन नुसते सळसळत होते. ऊन सळसळते का? नाही. ऊन सळसळते का? नाही सळसळत. वैशाखात भर दुपारी ऊन नुसते भणभणत होते. ऊन भणभणते का? नाही. ऊन भणभणते का? तर नाही भणभणत. त्यानंतर वैशाखात भर सायंकाळी ऊन असते का? नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आणि शेवटचा पर्याय हा बरोबर आहे. वैशाखात भर दुपारी ऊन नुसते रणरणत होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया 18वा प्रश्न. पुढील प्रश्नात दिलेल्या मराठी शब्दासाठी आपण कोणते इंग्रजी शब्द वापरतो त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. शब्द दिलेला आहे दूरदर्शन. तर दूरदर्शक या शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे? टेलिग्राफ नाही आहे, टेलिकॉम नाही आहे, टेलिस्कोप आहे. काय आहे? टेलिस्कोप. टेलिकास्ट पण नाही. आलं लक्षात? ठीक आहे. काही शब्द इंग्रजीचे मराठीचे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढील प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्यायाचा वर्तुळ रंगवा. विरुद्धार्थी शब्द आहे उग्र. शब्द आहे उग्र. उग्रचा विरुद्धार्थी शब्द होतो सौम्य. उग्र सौम्य. सौम्य पर्याय क्रमांक 1 ला दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर 20वा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढीलपैकी कोणत्या योग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्या पर्यायाची वर्तुळ रंगवा. तर अशा पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस आपल्याला पूर्ण सूचना वाचून घेण्याची गरज नाही. या ठिकाणी दिसत आहे म्हणजे एक चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 चौकटी आहे आणि काही अक्षरे लिहिलेली आहेत. एक चौकट रिकामी आहे, म्हणजे काय करायचे आहे? एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. त्या चौकटीमध्ये कुठला अक्षर येईल? तर हे अरण्य लिपी असा तो शब्द आहे. तर न्य कुठे आहे? तर न्य हा 2 नंबरला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 21 आहे. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी. बघा, चुकीची जोडी आपल्याला शोधून काढायची आहे. चुकीची जोडी. पहिला पर्याय बघा, म्हशीचे रेडगू. म्हशीच्या पिल्ल्याला रेडगू म्हणतात, बरोबर आहे. वाघाचा बछडा, बरोबर आहे. सिंहाचा बच्चा, नाही. चुकीचा आहे. आणि शेळीचे करडू, करडू बरोबर आहे. तर सिंहाचा बच्चा नसून सिंहाचा काय असतो? छावा असतो. काय असतो? छावा. हा बच्चा म्हणजे कुणाचा असतो? वाघाचा असतो. बछडा किंवा बच्चा. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3. आता 22वा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाचा पर्याय निवडा. या ठिकाणी बघा एक वाक्य दिलेलं आहे. बघा, शेतात फुलकोबीच्या रोपांची लागण केली परंतु पुढच्याच महिन्यात सर्व रोपांना बुरशीची लागण झाली. बघा, लागण 2 वेळा शब्द आलेला आहे. लागण आणि लागण, पण अर्थ मात्र वेगवेगळा आहे. अर्थ याचा नाही तर या लागणचा विचारलेला आहे. या ठिकाणी शेतात फुलकोबीच्या रोपांची लागण केली म्हणजे काय केली? लागवड केली, लावणी केली. परंतु पुढच्याच महिन्यात सर्व रोपांना बुरशीची लागण झाली. बुरशी काय? रोग आहे. रोगाची काय होत असते? संसर्ग रोगाचा होत असतो. रोगाचा काय होत असतो? संसर्ग होत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया 23वा. पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते? तर आधी या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत, त्या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि मग आपल्याला शेवटून दुसरे अक्षर शोधायचे आहे. तर हात वि न र म कोणता शब्द तयार? महावितरण. वितरण हा शब्द तयार झालेला आहे या अक्षरापासून. तर शेवटून दुसरे, शेवटी न दुसरे र, तर र हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. लक्षात. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढील शब्द समूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा. अनेक बाबींवर लक्ष ठेवणारा कोण असतो? अष्टावधानी असतो. अष्टावधानी हा या प्रश्नाचं उत्तर आहे. अवधानी नाही, लक्षवेधक नाही, दुर्लक्षक नाही. तर अष्टावधानी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. आता शेवटचा मराठी या विषयाचा पहिल्या विभागाचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. बहिणाबाई चौधरी यांच्या रिकामी जागा बोली भाषेतील कविता प्रसिद्ध आहेत. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोली भाषेमध्ये कविता लिहिलेल्या आहेत? अहिराणी, मालवणी, कोकणी, वराडी. तर अहिराणी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण मराठी या विभागामध्ये 25 प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता दुसरा विभाग आपण घेऊया, तो विभाग आहे गणित. ठीक आहे.
तर बघा प्रश्न क्रमांक 25 झाल्यानंतर आता सेक्शन दुसरा लागलेला आहे तो 26-27 यासाठी काही चित्ररूप माहिती दिलेली आहे. तर ही चित्ररूप माहिती आपल्याला नीट अभ्यासायची आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. चित्ररूप माहिती या ठिकाणी असल्यानंतर खाली काय देऊ नये तर खाली प्रमाण देऊ नये. प्रमाण हे प्रमाण लक्षात ठेवणं फारच गरजेचं आहे. नाहीतर नुसते चित्र मोजून तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्याल तर तुमचं उत्तर चुकते. प्रमाण लक्षात ठेवायचं. एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी तर हे एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी आहे. ठीक आहे. यानंतर माहिती काय देऊ नये तर माहिती देऊ नये वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. वाद्य शिकणाऱ्या हे वाद्य आहे कोणकोणते तबला आहे, हार्मोनियम आहे, बासरी आहे, गिटार आहे. तबला शिकणारे किती विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं चित्र किती आहे 6 चित्र आहे. पण एक चित्र म्हणजे 10 तर विद्यार्थी किती होतील 60 होतील ना. विद्यार्थी होतील 60. त्यानंतर बघा हार्मोनियम. हार्मोनियम किती चित्र दिलेले आहेत त्याच्या समोर 3 आहे. तर 3 म्हणजे काय 30 विद्यार्थी आहेत. बासरी शिकणारे किती आहे 2 चित्र आहे. तर 2 म्हणजे किती 20 या ठिकाणी होईल. गिटार शिकणारे किती आहे 5 आहे. 5 म्हणजे एक चित्र म्हणजे 10 तर 5 चित्राचे 50 या ठिकाणी विद्यार्थी. आता खाली दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत तर विद्यार्थी मोजा तुम्ही पहिले नाहीतर चित्र मोजून घेऊ शकता. ठीक आहे. 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 गुणिले 10 म्हणजे 160. या प्रश्नाचं उत्तर 160 विद्यार्थी या ठिकाणी शिकत होते. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी सर्वात कमी आहे. सर्वात कमी दिसतं मला चित्र किती आहे 2च आहे. बासरी. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे दिलेल्या आकृतीला किती नाही 27वा प्रश्न कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी सर्वात कमी आहे झाला. किती प्रश्न होते याच्यावर 26 27 2च प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर बघा 28वा प्रश्न आपण या ठिकाणी शिकणार आहोत. 28वा प्रश्न काय आहे दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत. हे आकृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. दिसतं ही आकृती स्टार. ठीक आहे. शिरोबिंदू किती आहे तर तुम्ही काय करता शिरोबिंदू म्हणजे टोकावरचे बिंदू 1 2 3 4 4च आहे का नाही. इथे पण शिरोबिंदू आहे 5 6 7 8 असे एकूण 8 शिरोबिंदू या ठिकाणी दिलेले आहेत. बरं झालं या ठिकाणी पर्याय 4 दिलेला नाही. तर काय काय विद्यार्थी काय केले असते 1 2 3 4 टोकावरचे 4 शिरोबिंदू घेतले असते ना उत्तर 4 रंगवलं असतं. पण हे त्याचं चुकीचं उत्तर झालं असतं. तर 8 एकूण शिरोबिंदू दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. 29वा प्रश्न आहे एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी 65 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिठाई आणली. 60 किलोग्रॅम 200 ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर किती मिठाई शिल्लक राहिली. कमी आहे जास्त आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा कमी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसून येत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी ही क्रिया करावी लागेल. या ठिकाणी वजाबाकी तुम्ही तोंडी करू शकता. किलोग्रॅम मधून किलोग्रॅम कमी करा. 65 मधून 60 गेले राहिले किती 5 किलोग्रॅम राहिले. त्यानंतर 500 ग्रॅम मधून 200 ग्रॅम कमी करा राहिले किती 300 ग्रॅम राहिले. 300 ग्रॅम राहिले. तर या ठिकाणी 5 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम पर्याय क्रमांक 4 ला दिलेला आहे. तर 4 नंबरचा पर्याय हा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 30वा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे त्याची एक जीवा 7 सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे. बघा एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे त्याची एक जीवा 7 सेमी तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेमी आहे. तर तुम्हाला माहिती आहे जीवा म्हणजे काय बरोबर माहिती आहे तुम्हाला. तर असा हा समजा वर्तुळ असेल. वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू पासून तर परिघावरील बिंदूला जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतो त्रिज्या म्हणतो. आणि परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात जीवा म्हणतात. पण सर्वात मोठी जीवा कोणती तर जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते ही जीवा आहे सर्वात मोठी जीवा. मग सर्वात मोठी जीवा काय दिसते मला त्रिज्येच्या दुप्पट दिसत आहे कारण 2 त्रिज्या म्हणजे एक जीवा. या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या किती आहे 4 आहे. ही 4 म्हणजे ही 4च ही 4च म्हणजे काय होईल त्याच्या दुप्पट म्हणजे 8 सेमी हे जीवेची लांबी होईल. कोणत्या जीवेची सर्वात मोठी जीवा. सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतो आपण सर्वात मोठ्या जीवेला आपण म्हणतो व्यास. तर त्या व्यास किती आहे 8 सेमी होईल. जर त्रिज्या 4 सेमी असेल तर व्यास म्हणजे सर्वात मोठी जीवा ही 8 सेंटीमीटर होईल. ठीक आहे समजलं तुम्हाला. यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 31 बघूया काय आहे. 6892 अधिक रिकामी जागा बरोबरला 9117 असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल. म्हणजे 2 संख्यांची बेरीज आहे. बरोबरची संख्या दिलेली आहे. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. पहिली संख्या या ठिकाणी देऊन आहे. तर काय करायचं मग दिलेल्या उत्तरातून पहिली संख्या वजा करायची. चला वजा करूया.
या ठिकाणी बघा 6892 अधिक रिकामी जागा बरोबरला 9117, तर बरोबरला काय आहे 9117 वजा पहिली संख्या करूया 6892. चला वजाबाकी करूया. 7 मधून 2 गेले 5 राहिले, 1 मधून 9 जात नाही, उसना घ्या, उसना घेतला. 11 तून 9 गेले 2 राहिले, 1 उसना दिला, वर 0 राहिला. तर 0 मधून 8 जाते का नाही, त्याला सुद्धा उसना द्यावं लागेल 9 कडून. 10 तून 8 गेले 2 राहिले, 8 मधून 6 गेले 2225 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 2025 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया 51/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करत असताना अंशाला छेदाने भागायचं राहते. चला बघूया. 51 भागिले 7 साती साती 49 उरले किती 2 हे काय आहे बाकी आहे. तर कसा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होईल तर छेदामध्ये जेवढे आहे तेवढे 7च राहील, भागाकारामध्ये आलेले आहेत ते पूर्णांक संख्या आणि बाकी उरलेले अंशामध्ये राहील म्हणजे 7.2/7. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघूया 33वा प्रश्न. 33वा प्रश्न आहे 6 डझन वयांचा एक गठ्ठा 6 डझन वयांचा एक गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर आहे, तर वयांच्या गठ्ठ्याची उंची किती सेमी असेल. तर आपण या ठिकाणी बघूया 6 डझन वया म्हणजे किती. एक डझन वया म्हणजे किती 12 वया म्हणजे 1 डझन. तर 12 गुणिले 6 12 कम 72. 6 डझन वया म्हणजे 72 वया. एका वहीची जाडी किती आहे 5 मिलीमीटर आहे. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर असेल तर 72 वयांची जाडी किती. तर 72 गुणिले या ठिकाणी आपण करूया 5. 72 गुणिले 5 होईल 5 10 0 हाताला 1 5 7 35 नाही 36 360. पण 360 काय आहे 360 मिलीमीटर आहे. आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे सेंटीमीटर मध्ये पाहिजे. मग आपल्याला 360 मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. तर तुम्हाला माहिती आहे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर होतो, तर 360 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर भागिले 10. तर आपण या ठिकाणी करतो 10 त्रिक 30 उरले 6 0 आणला खाली 10 60 0 म्हणजे 36 काय होईल सेंटीमीटर होईल. जर तुम्ही मिलीमीटरचं उत्तर लिहिले त्या ठिकाणी 360 मिलीमीटर उत्तर देऊन आहे, मग हा पर्याय जर रंगवला तुम्ही तर हे उत्तर चुकीच होईल. विचारलाय तुम्हाला सेंटीमीटर मध्ये, त्यामुळे पूर्ण प्रश्न नीट वाचन करणं फार गरजेचं आहे. तर किती 360 मिलीमीटरचं रूपांतर काय होईल 36 सेंटीमीटर. किती होईल 36 सेंटीमीटर. ओके ठीक आहे. तर खालील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता. 34वा प्रश्न आहे. तर 34वा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. काय करायचं आहे, या खाली अपूर्णांकाचे 4 गट दिलेले आहेत, तर चढत्या क्रमाने मांडणी कोणती केलेली आहे. सर्वांचा छेद समान आहे. तुम्हाला माहित आहे छेद जर समान असेल तर ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक, ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक. या ठिकाणी बघूया कुठे आहे हे बघा 5 4 1 हा इथे मध्येच लहान दिलेला आहे म्हणजे हा होणार नाही. दुसरा पर्याय 1 5 6 11 17 क्रम चढता दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचा अचूक उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35वा 7,07,707 कुठे आहे ही संख्या अंकामध्ये 7 लक्ष. बघा या ठिकाणी एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 7,07,701 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघूया. दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते. अचूक विधान, अचूक म्हणजे काय तर अचूक म्हणजे बरोबर असलेले विधान. तर ते कोणतं आहे बघूया. विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबरला नफा. पहिलेच तर बरोबर आहे. एखादी वस्तू आपण विकत घेतली, विकत जेवढ्या किमतीला घेतली त्याच्यापेक्षा जर खरेदी केलेली किंमत आपण वजा केली तर काय होतं आपल्याला नफा होतो ना. जर विक्री किंमत जास्त असेल खरेदी किंमत कमी असेल तर आपल्याला काय होतं नफा होतो. पहिलेच वाक्य बरोबर आहे. तर 36 बाकीचे वाचण्याची गरजच नाही. पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला उत्तर सापडलं तर वाचण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक 37 याच्यामध्ये काय दिलेलं आहे 0.13 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही म्हटलेला आहे. बघा इथे आहे किंवा नाही
असे जे प्रश्न आहे हे प्रश्न आपल्याला बुचकळ्यात पाडतात. शेवटी जर आपण नुसतं एवढंच वाचलं दशांश अपूर्णांक कोणता आहे तर पहिलाच पर्याय आपण रंगवून टाकतो, पण हे चुकीचं आहे. बरोबर आहे. दिलेला नाही आहे तर आपण नसलेला पर्याय शोधायचा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की 0.13 बरोबर आहे. म्हणजे 1-3 म्हणजे अंशामध्ये 13 आणि छेदामध्ये दशांश चिन्हाच्या इकडे किती आहे? 2 अंक दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी 100 दशांश चिन्हामध्ये म्हणजे छेदामध्ये 100 राहील. म्हणजे याचा अर्थ काय? 13/100. मग 13/100 इथे सापडला. मग यांची बेरीज छेद समान आहे, अंशाची बेरीज करा. 10 3 13, 13/100 हा सुद्धा होईल 13/100. 10 3 13, 13/100 हा सुद्धा होईल. म्हणजे हे 3 पर्याय बरोबर आहे. तर आपल्याला पाहिजे बरोबर नसलेला, तर बरोबर नसलेला काय होईल? पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर काय होते? याचं उत्तर काय येते रे तुम्हाला माहिती आहे? सांगा याचं उत्तर काय येते? 100 गुणिले 10 अधिक 3 म्हणजे काय? 100 गुणिले 10 1000. हो, पण याचं म्हणजे अपूर्णांकात उत्तर काय? 100 गुणिले 10 अधिक 3 म्हणजे 100 गुणिले 10 1000. 1000 अधिक 3 1003/100 असं उत्तर येईल. म्हणजे हा पर्याय चुकीचा दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक 38. 2 रिम कागदापैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहतील? 2 रिम कागद आपण कागद शिकलेलो आहे. तर या ठिकाणी आपण बघूया. 1 रिम कागद म्हणजे किती? 480 कागद. मग 2 रिम कागद म्हणजे किती? 480 अधिक 480 किती झाले? 800 नाही 960. 0 चे 0 8 8 16 हातचा एक आहे. 4 4 8 आणि 9 960 कागद. 2 कागद म्हणजे 960 कागद. आता यातून 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले. मुद्रण करणे म्हणजे छपाई करणे. तर 2 ग्रोस, तर तुम्हाला माहित पाहिजे 1 ग्रोस म्हणजे किती? 1 ग्रोस कागद म्हणजे 144. मग किती वापरले? 2 ग्रोस. 2 ग्रोस म्हणजे 144 अधिक 144. लगेच तुम्हाला बेरीज किंवा मनातल्या मनात करता येणं गरजेचं आहे. 288 वापरले होते किती? 960. वापरले किती? 288. चला वजाबाकी करा. 0 8 जात नाही. याच्याकडून एक उसना घ्या. 10 8 गेले, 2 राहिले. 5 8 जात नाही, उसना घ्या. इथे राहिले 8. 15 8 गेले, 7 राहिले. 8 2 गेले, 8 2 गेले, 6 राहिले. 672 कागद. मग 672 कागद उरले, पण 672 डझन आहे का? नाही. कुठेच नाही. मग 672 कागद यायचा पर्यायच उत्तरामध्ये दिलेला नाहीये. बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? डझनात रूपांतर करावं लागेल. 672 भागिले 12. तर डझनात रूपांतर करूया. 12 पंचे 60 उरले 7 आणि हे 2 12 का 72. ठीक आहे. म्हणजे 56 डझन आहे. 672 कागद म्हणजे किती डझन? 56 डझन. 56 डझन तर पर्यायामध्ये दिलेलं आहे. 56 डझन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया आपण 39वा प्रश्न. दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? परिमिती म्हणजे काय? बाहेरच्या बाजूंची बेरीज. चला बाजू मोजूया. प्रत्येक बाजू किती आहे? 1.5. बाजू एकूण किती आहे ते आपण मोजूया ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. 24 एकूण बाजू झाल्या. प्रत्येक बाजूची किती आहे? लांबी 1.5. चला यांचा करूया गुणाकार. आता पहिल्यांदा आपण दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. उत्तर आल्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. पहिल्या 24 ने 15 ला 24 ला 15 ने आपण गुणून टाकायचं. 15 चोक 60. हातचे 6. 15 दुनी 30 आणि 6 36. दशांश चिन्ह द्या. एक अंक अधिक 36 येईल. तर 36 काय? सेमी आहे. तर 36 सेमी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 ला. हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. 40वा. ठीक आहे. 40वा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे. बघूया आपण. दरसाल दर्शकडा 10 दराने 3000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? तर या ठिकाणी तुम्हाला सरळ व्याज काढायचं म्हणजे सरळ व्याजाचं तुम्हाला काय माहित पाहिजे? सूत्र माहित पाहिजे. काय आहे सरळ व्याजाचं सूत्र? सरळ व्याज बरोबरला मू गुणिले द गुणिले क मुदक भागिले 100. मू म्हणजे काय? मुद्दल. मुद्दल किती आहे? 3000 गुणिले दर किती आहे?
दरसाल दर शेकडा 10 आणि किती वर्षासाठी आहे 3 वर्षासाठी भागिले 100. चला शून्याची काटाकाटी करा, 2 शून्य कटले 2 शून्य कटले. 30 गुणिले 10 300, 300 गुणिले 3 300 त्रिक 900. मग सरळ व्याज किती येईल रुपये 900. पर्याय क्रमांक 4 ला आहे 900 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला हे सरळ व्याजाचे सूत्र मांडून संख्या त्या ठिकाणी टाकून तुम्हाला उत्तर काढता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500 व लोकेशला 18,500 रुपये मिळाला, तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला? तुम्हाला मी आधीच सांगितलं पगार कमी मिळाला जास्त मिळाला, बरोबर आहे. तफावत काय फरक काय अशा प्रकारचा जर प्रश्न तुमच्या समोर येत असेल तर तुम्ही त्याला वजाबाकी सरळ करून घ्यायची. पण या ठिकाणी अक्षरांमध्ये संख्या दिलेली आहे तर ती संख्या तुम्हाला अंकामध्ये लिहिणं गरजेचं आहे. काय देऊन आहे 15,500. मग 15,500 म्हणजे किती 15,500. 15,500 हे झाले 15,500. आणि दुसरी संख्या दिली आहे 18,500. 18,500 18,500 म्हणजे किती 17,750. 17,750. तर यांची वजाबाकी करायची. मोठी संख्या पहिल्यांदा लिहा 17,750 वजा 15,500. चला वजाबाकी करूया. शून्यातून शून्य गेले 0, 5तून 0 गेले 5, 7मधून 5 गेले 2, 7मधून 5 गेले 2, 1तून 1 गेले 0. 2,250 आहे का उत्तर? अरे 2,250 उत्तर नाहीये. नाही आपण याला अक्षरामध्ये काय म्हणतात 2,250 ला 2,200 म्हणतात. तर 2,200 पर्याय क्रमांक 1 ला दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आपण या ठिकाणी बघणार आहोत. दोन खांबांची उंची अनुक्रमे 100 किती आहे 117 सेंटीमीटर व 105 सेंटीमीटर आहे. तर दोन खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची लांबी खांबाची एकूण उंची किती? चला पहिला खांब किती आहे 117. हा एक खांब आहे, दुसरा एक खांब आहे, दोन्ही एकमेकांना जोडले. पहिला खांब किती आहे 117 सेमी, दुसरा खांब किती आहे 105 सेमी. या दोघांची काय करा बेरीज करा ना, एकूण खांबाची लांबी या ठिकाणी येईल. चला 7 5 1202 हाताला 1 1 आणि 1 2 1 आणि 1 2 किती झाले 222. 222 काय आहे 222 सेमी होईल, कारण सेमी दिलेलं आहे प्रश्नामध्ये सेंटीमीटर. 222 सेंटीमीटर. मग उत्तर आपल्याला कशामध्ये पाहिजे 222 सेंटीमीटर देऊ नये का पर्यायामध्ये? नाही, 222 मीटर मध्ये देऊ नये. हे सेंटीमीटर मध्ये देऊ नये, मीटर मध्ये देऊ नये. मग आपल्याला काय करावं लागेल 222 चं मीटर मध्ये रूपांतर करता येते. तुम्हाला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, तर 200 म्हणजे 2 मीटर आणि 22 काय होईल सेंटीमीटर होईल. 22 सेंटीमीटर याचा अर्थ काय 2 दशांश चिन्ह 2 2 काय होईल मीटर होईल. 2 दशांश चिन्ह 2 2 म्हणजे 22 हे उत्तर त्याचं येईल. पर्याय क्रमांक 4 मध्ये हे उत्तर दिलेलं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 काय देऊ नये संख्यामाला देऊ नये. संख्यामालावर आपण प्रश्न बघूया. 162 131 909 890 772 245 या संख्यांमधील किती संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही म्हटलेलं आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं शेवटी कुठला शब्द दिला आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, होय म्हणताय की नाही म्हणताय ते महत्त्वाचं आहे. 2 ने भाग जात नसलेल्या संख्या. 2 ची कसोटी माहित आहे. 2 ची कसोटी म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 येत असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आपण जात नाही. इथे बघा 2 आहे म्हणजे भाग जातो, 1 आहे भाग जात नाही, 0 आहे भाग जातो, 2 आहे भाग जातो, 5 आहे भाग जात नाही. किती संख्यांना भाग जात नाही 2 संख्यांना भाग जात नाही. अशा संख्या किती आहे 2 आहे. 2 हा पर्याय क्रमांक 3 आहे. आलं लक्षात? त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 10 ते 100 या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढील पैकी कोणते अंक नसतील? 10 ते 100 या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढील पैकी कोणते अंक नसतील? आता कोणते अंक नाही पहिल्यांदा पर्याय बघून घ्यायचा. 1 3 7 आहे, 9 7 3 9 पण राहू शकते कारण विषम संख्या आहे, 5 2 4 4 हा अंक काय आहे संयुक्त संख्या आहे ना. 4 कोणत्या तरी मूळ संख्येला आहे का? नाही आहे. त्यानंतर
1 3 9 म्हणजे याच ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलेलं पर्याय क्रमांक 3. 4 असल्यामुळे उत्तर आपल्याला लगेच सापडलं की हा पर्याय असू शकत नाही. 4 हा अंक मूळ संख्येच्या एकक स्थानी असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. तर मूळ संख्या आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला माहिती पाहिजे. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 25 आहे. 25 संख्या आहे. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत किती आहे? 15 आहे. 1 ते 50 पर्यंत किती आहे? 15. आणि 51 ते 100 पर्यंत 10 आहे. अशा एकूण मूळ संख्या आहेत ज्या आपल्याला काय करायच्या आहे? पाठ करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 45. एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर व रुंदी 8 मीटर आहे. तर वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 30 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? तर काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला फरशी बसवायची आहे. फरशी बसवायची असल्यामुळे त्या आकृतीचं आपल्याला काय पाहिजे? क्षेत्रफळ माहित पाहिजे. मग ती काय आहे? वर्गखोली आहे. तर या वर्गखोलीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्गखोलीचा आकार कसा आहे? आयताकृती आहे. लांबी किती आहे? 10 मीटर. रुंदी किती आहे? 8 मीटर. आपल्याला फरशी या ठिकाणी बसवायची आहे. फरशी बसवायची आहे म्हणजे काय काढायचं आहे? क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. मग क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. लांबी गुणिला आयताचे क्षेत्रफळ बरोबरला लांबी गुणिला रुंदी. लांबी देऊन आहे 10 मीटर गुणिला रुंदी देऊन आहे 8 मीटर. क्षेत्रफळ आलं 80 मीटर. 80 मीटर एवढं क्षेत्रफळ आहे. मग 80 मीटर क्षेत्रफळ असेल तर एका मीटरला खर्च किती येतो? 30 रुपये. तर 80 मीटरला किती येईल? 80 गुणिले 30. 0 0 आधीच लिहून टाका येत नसेल तर. 3 8 24. 2400 रुपये या मजुरीसाठी खर्च येईल. पर्याय क्रमांक 1 2400 रुपये. ठीक आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 46. दिलेल्या आकृतीत छायांकित भागाची शेकडेवारी काढा. शेकडेवारी आपल्याला काढायची म्हणजे टक्केवारी. शेकडेवारी म्हणजे टक्केवारी काढायची. इथे बघायचं. हे तर आपण शिकवताना शिकलेलोच आहे. वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाचे 4 समान भाग केले. 3 भाग रंगवलेले आहे. एक भाग रिकामा आहे. पूर्ण वर्तुळ म्हणजे 100%. पूर्ण वर्तुळ म्हणजे 100%. पूर्ण वर्तुळ म्हणजे 100%. आणि त्यापैकी आपण काय घेतलेलं? 4 भाग केले म्हणजे एक भाग किती टक्के झाला? 25% झाला. 3 भाग रंगवलेले आहे. तर काय म्हटलं? छायांकित म्हणजे या 3 भागाचे किती होईल? किती टक्के होईल? 3 भागाचे 75%. 3 भागाचे होईल 75%. 25 25 25 75%. ठीक आहे. अगदी सोपा प्रश्न होता. आता प्रश्न क्रमांक 47 आपण बघूया. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. ज्या महिन्यामध्ये जो महिना 31 दिवसाचा असतो त्या महिन्यामध्ये पहिली तारीख, दुसरी तारीख, तिसरी तारीख या तारखेला जे वार येतात ते वार 5 वेळा येतात. तर आपण या ठिकाणी बघूया. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. 12 तारखेला शनिवार होता म्हणजे 1 तारखेला कोणता वार येईल आपल्याला काढता येईल का नाही? येणार ना? तर बघूया ना आपण या ठिकाणी बघूया. कॅलेंडर काढत असताना वार आपण लिहून घ्यायचे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. शनिवारला किती तारीख होती? 12 तारीख होती. शनिवारला किती तारीख होती? 12. म्हणजे मग 11 तारीख शुक्रवार, 10 तारीख गुरुवार, त्यानंतर 9 तारीख बुधवार, 8 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे. मग तुम्हाला मी सांगितलं कोणता महिना आहे हा? ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट महिन्याला दिवस किती असतात? 31. 31 दिवसाचा महिना जर असेल तर 1 2 3 या तारखांना येणारे वार हे 5 वेळा येतात. तर 1 तारीख मंगळवार, 2 तारीख बुधवार आणि 3 तारीख गुरुवार हे जे वार आहेत हे वार 5 वेळा येतात या महिन्यामध्ये. कोणता? मंगळवार, बुधवार, गुरुवार. ऑप्शन क्रमांक 3 मंगळवार, बुधवार, गुरुवार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर राहील. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक 48. या ठिकाणी दशांश संख्या दिलेल्या आहेत. दशांश पूर्णांक संख्या. तर दशांश पूर्णांक संख्या आपण वाचून घेऊया. 5.435 5.084 5.123 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती?
बघा चढत्या क्रमाने आपल्याला मांडावं लागेल, तर आपण एक एक संख्या घेऊन मांडायचं नाही, याच ठिकाणी क्रमांक द्यायचा. चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान पहिल्यांदा संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात शेवटची सर्वात मोठी. तर सगळ्यात लहान कोणता आहे बघा, पहिल्यांदा पूर्णांक संख्या या ठिकाणी 5 5 5 सारखा आहे. दुसरा अंक घ्या, दुसरा अंक 4 आहे, 0 आहे, 1 आहे आणि 0 आहे. तर 0 0 वाला या सगळ्यात शेवटी राहील. हा सगळ्यात शेवटी म्हणजे सगळ्यात लहान आहे, तर सगळ्यात लहान पहिल्यांदा घ्यायचे आहे ना, तर सगळ्यात लहान आपण पहिल्यांदा घेऊया. इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे 8 आहे, इथे 6 आहे. 6 असणारी ही 1 नंबरची संख्या. मग यापेक्षा मोठी कोणती? ही 2 नंबरला. 3 नंबर कोणती? हे 4 आहे, हा 1 आहे, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. चारही संख्या तुम्हाला मिळाल्या. क्रम मिळाला क्रम. आता पहिली आणि शेवटची संख्या यांचा फरक म्हणजे काय? फरक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी. नेहमी लक्षात ठेवायचं. मग पहिली आणि शेवटची, पहिली कोणती आहे? ही. दुसरी कोणती आहे? ही. तर आपण यांची वजाबाकी करूया. 5.435 वजा 5.0 6 4 वजाबाकी करा. 5 मधून 4 गेले 1 राहिला, 3 मधून 6 जात नाही. उसना घ्या, घेतला उसना, बाकी राहिले लिहून घ्या. 13 तून 6 गेले राहिले 7, 3 तून 0 गेला 3, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 5 गेले 0. किती आहे? 0 दशांश चिन्ह 3 7 1. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक आहे 49. खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. अयोग्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? अयोग्य म्हणजे चुकीचा. तर चुकीचा आपण शोधून काढूया. तुम्हाला मी सांगितलं आहे, शिकवला. 28 ची 3/7 पट म्हणजे 12 होते का? तर या ठिकाणी ची म्हणजे गुणाकार. तर 7 चोक 28, 4 त्रिक 12. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा गुणाकार चिन्ह. हा 5 त्रिक 15, 4 त्रिक 12. हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा 7 दुने 14, बेसक 12. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे चुकीचा कोणता असणार आहे? 4 नंबर. काढण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट याला 4 नंबरचं जे पर्यायाचं वर्तुळ आहे ते रंगवून टाकायचं. तर या ठिकाणी आपण उत्तर काढून बघूया. चला गुणाकार 9 दुने 18 बरोबर आहे. 8 दुने 16, 12 येते का? नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 आपण या ठिकाणी बघूया. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती? तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आहे, पण आपल्याला पाहिजे विषम म्हणजे 101. आलं लक्षात? 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. तर समसंख्या कोणती? 98. यातील फरक म्हणजे कोणती क्रिया? वजाबाकी. 101 वजा 98 तोंडी आपल्याला काढता येते किती? 3 येते या प्रश्नाचं उत्तर. बरोबर? हो. पर्याय क्रमांक 4. त्यांचा फरक येईल 3. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 51 या ठिकाणी बघणार आहोत. एका बाटलीत 125 मिलीलीटर सुवासिक तेल मावते, तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? बरोबर आहे. एका बाटलीमध्ये किती मावते? एका बाटलीमध्ये मावते 125 मिली. तर 4 लिटर आपल्याला सुवासिक तेल बाटलीमध्ये टाकायचं, किती बाटल्या लागतील? तर आपण बाटल्या काढण्यासाठी काय करावं लागेल? आधी 4 लिटर आहे, 4 लिटरचं मिलीलीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. किती होईल? 1 मिलीलीटर म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. 4 लिटर म्हणजे 4000 मिलीलीटर. तर 4000 मिलीलीटर या ठिकाणी 4 लिटरचं रूपांतर होईल. तर एका बाटलीमध्ये किती मावते मिलीलीटर तेल? 125 मिलीलीटर. मग किती बाटल्या लागतील? तर 4000 भागिले 125 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 4000 भागिले 125 बरोबर ना? आहे की नाही बरोबर? आता काय करावं लागेल? 125 चा पाढा तुम्हाला माहित पाहिजे, नाहीतर काढा. 100 चोक 400 होते, तर 125 त्रिक करून बघा. 125 त्रिक होते 375. 400 मधून 375 गेले, 25 उरले. शून्य खाली आणला 250. 125 गुणे तुम्हाला माहिती आहे 250 होईल. म्हणजे 32 बाटल्या आपल्याला लागेल. किती बाटल्या लागतील? 32 बाटल्या आपल्याला लागेल. या पर्यायाचा 1 क्रमांकाचा पर्याय म्हणजे
32 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर राहील. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण या ठिकाणी बघणार आहोत 52वा. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. बरोबर. आपल्याला ही गोष्ट माहित पाहिजे, एखादी वस्तू आपण तोडतो तर त्याचे दोन समान भाग होते. तर या ठिकाणी 8 ठिकाणी आपल्याला कापलेली आहे ही जी तार आहे, ही 8 ठिकाणी कापली आहे. तर तुकडे किती तयार होईल रे? 9 तुकडे तयार होईल. 9. मग आपण काय करतो, सरळ सरळ 508 म्हणजे 504 भागिले इथे दिलेले आहे 8 म्हणून भागिले 8 करतो. उत्तर आपलं चुकते. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 8 ठिकाणी कापले तर 9 तुकडे तयार होतील. म्हणजे 9 तुकडे 504 मीटर तार आहे, 9 तुकडे झाले तर एका तारेची लांबी किती? तर 504 भागिले 9. 9 पाचा 45 उरले किती? 5. बरोबर. 50 मधून 45 गेले 5 उरले. 404 9 सका 54. उत्तर किती आलं? 56. 56 काय आहे? मीटर होईल. 56 मीटर दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे 56 मीटर, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 53वा. 53वा प्रश्न आहे इष्टिकाचितीच्या सर्व कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इष्टिकाचिती. इष्टिकाचिती म्हणजे वीट. वीट माहिती आहे तुम्हाला? इष्टिकाचिती म्हणजे वीट. हे बघा अशी वीट असते. हे वीट. ओके. ही झाली इष्टिकाचिती. सर्व कडा. कडा किती असते इष्टिकाचितीला? कडा असतात 12. शिरोबिंदू किती असतात? शिरोबिंदू असतात 8 शिरोबिंदू असतात. किती असतात शिरोबिंदू? 8 शिरोबिंदू असतात. यांची बेरीज 12 किती झाले? 20 झाले. पुढे काय देणार? घनाच्या कडा. घन सर्व पृष्ठे चौरसाकृती, त्याला आपण घन म्हणतो. हा झाला घन. मग घनाच्या कडा किती आहे? घनाच्या कडा सुद्धा तेवढ्याच 12. आणि पृष्ठे. पृष्ठे किती आहेत? पृष्ठे म्हणजे पृष्ठभाग किती आहे? 6. यांची वजाबाकी म्हटलेलं आहे. वजाबाकी म्हणजे 12 तून 6 गेले 6. मग उत्तर याचा आलं 20, याचा आलं 6. कितीने जास्त आहे? तर 20 6 पेक्षा कितीने जास्त आहे? 20 6 पेक्षा 14 ने जास्त आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14. ठीक आहे. आलं लक्षात? हो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा, त्यानंतर उत्तर काढायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 54. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल. लक्षात ठेवा या ठिकाणी 3/4. 3/4 दिलेले आहे. तर 3/4 म्हणजे एक पूर्ण म्हणजे किती भाग दिलेले आहे? कुठल्याही एका वस्तूचे जेवढे छेदामध्ये तुकडे केलेले आहेत तेवढे तुकडे म्हणजे एक भाग. बरोबर आहे. 4 भाग म्हणजे एक भाग. आपल्याला बेरीज 3 पाहिजे म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 एकूण तुकडे किती झाले? 12 तुकडे. 12 तुकडे म्हणजे किती? 3 होईल. 12 तुकडे म्हणजे 3 होईल. बरोबर आहे. आता इथे तुकडे किती दिलेले आहे? आधीच दिलेले आहे 4 पैकी 3 म्हणजे 3 दिलेले आहे तुकडे. बरोबर आहे. 3 दिलेले आहेत. तर 12 होण्यासाठी आणखी 3 3 3 3 किती वेळा मिळवावं लागेल? 3 दिलेले आहे. हे आधीच दिलेले आहे. पुन्हा आपण टाकूया म्हणजे 3/4 दिलेले आहे. पुन्हा टाकूया 3 3/4. एकदा टाकला किती झाले? 3 आणि 3 6 झाले. पुन्हा टाकूया 3 6 आणि 3 9 झाले. पुन्हा टाकूया 3 9 आणि 3 12 झाले. झाले 12. मग 3/4 किती वेळा मिसळले आपण? हे आधीच दिलेलं आहे 3 वेळा. 1 2 3 3 वेळा मिसळला आपण. किती वेळा मिसळला? 3 वेळा. 3 वेळा मिसळले तर या ठिकाणी उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ओके. त्यानंतर बघा मारियाला सेमिनार साठी 10:30 वाजता पोहोचायचे होते परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली? किती वाजता पोहोचली? किती उशीर झाला? उशीर झाला तिला पाऊण तास. पाऊण तास म्हणजे किती मिनिटे? पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. पाऊण तास म्हणजे 45. उशीर झाला म्हणजे ती पोहोचायची होती 10:30 ला आणि पोहोचली ती पाऊण तास उशिरा म्हणजे त्याच्या पुढे पाऊण तास. त्याच्या पुढे पाऊण तास. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. पुढे वाढवा पाऊण तास. 5 5 4 3 7 10 10
म्हणजे 10 वाजून 75 मिनिटे होणार का? नाही होणार. तर 75 मिनिटामध्ये 60 मिनिटे लपलेली आहेत. 60 मिनिटे म्हणजे 1 तास होतो. मग यातून 60 मिनिटे वजा करा. 75 वजा 60 15 मिनिटे. हा 60 मिनिटे जो वजा केलेला आहे तो आहे 1 तास. म्हणजे काय होईल? 10 ने 11. 11 वाजून 15 मिनिटांनी ती पोहोचली. 11 वाजून 15 मिनिटांनी ती पोहोचली. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. 56वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा इथे लक्षात ठेवा, तुम्हाला योग्य विचारलाय की अयोग्य विचारलेलं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं. चुकीचं कोणतं आहे बघा. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. येते का तीच संख्या? कोणतीही संख्या, समजा 5 ही संख्या घेतली, त्याला शून्याने गुणलं तर इथं तीच संख्या म्हणजे 5 येत आहे का? नाहीये. 0 5 0 येते उत्तर. म्हणजे पहिलाच चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे पहिलाच चुकीचं दिलेलं आहे. बाकीचे पण आपण विधान समजून घेऊया. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो. जसं आता 5 ने गुणलं, 5 ला आपण 0 ने गुणलं तर उत्तर किती येते? 0 येते. म्हणजे हा बरोबर आहे. बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास भागाकार 1 येते. 5 ला आपण 1 ने भागा. 1 5 5. भागाकार किती आला? 5 आला. हाही पर्याय बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. येतो की नाही? आता 5 घ्या. 5 ला 5 ने भागा. 5 1 5. उत्तर किती आलं? 1 आलं. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. तर हा जो पर्याय आहे हा चुकीचा दिलेला आहे आणि चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 57वा. ठीक आहे. सानिकाने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना तिने चुकीने बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, 60,07,000 अशी लिहिली तर तिचे उत्तर किती फरकाने चुकले? असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? 6,07,000 हे आधी लिहून घ्यायचे. 6,07,000 बघा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 6,07,000 ही अशी लिहायची होती तिला, पण तिने काय केलं? एक शून्य जास्त मांडला आणि अशी लिहिली. उत्तर कितीने चुकेल? कितीने चुकेल? अरे चुकीच्या संख्येतून ही जी संख्या आहे ही वजा करा. उत्तर तेवढ्याने चुकेल. मांडा. वजा 7 0 0 0 0 6. 7 7 गेले 0 0 0 0 0 0 0 0 0 आणि आता 60 आहे. 60 मधून 6 गेले 54. ओके. एवढ्याने उत्तर चुकलं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. 54 लक्षाने उत्तर चुकलं. कुठे? पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 58वा प्रश्न. 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. अपूर्णांकाची आपण बेरीज, वजाबाकी या क्रिया आपण शिकलो. पहिल्यांदा 2 अपूर्णांक घ्या आणि यांचा आपण काय करा? यांची बेरीज करा. 3/4 अधिक 5/6. तुम्हाला माहिती आहे तिरपा गुणाकार आपण करतो. ठीक आहे. 4 पंचे 20 अधिक 37 18 बरोबर ला 6 24. किती आले? 20 आणि 18 38 24. या संक्षिप्त रूप द्या. 2 चा भाग जातो 12 वेळा जातो आणि इथे 19 वेळा जातो. हा पूर्णांक या ठिकाणी मिळाला. बरोबर आहे. अधिक आता याच्याशी बेरीज करा 5/8. ठीक आहे. तिरपा गुणाकार करा. 19 8 19 8 152 152 अधिक 12 पंचे 60 60 12 8 96 बरोबर आहे. याची बेरीज करा. 0 2 2 15 6 21 बरोबर आहे. भागिले 96. मग याला भाग द्या 2 ने. 48 दुने होते 106 दुने होते. परत 2 ने भाग जातो 24 दुने होते आणि 53 दुने. म्हणजे उत्तर सापडलं तुम्हाला 53/24 आहे का? 53/24 आहे का? नाही आहे. मग याला संक्षिप्त रूप द्या. हा झाला पूर्णांक. याला आपण पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करूया भागाकार करून. अंशाला छेदाने भागूया. 24 दुने 48 उरले किती? 5. म्हणजे याचा अर्थ काय? छेदामध्ये 24 आहे म्हणजे 24च. भागाकारातले 2 म्हणजे पूर्णांक, बाकी म्हणजे 5. आलं लक्षात? 2 पूर्णांक 5/24 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे पर्याय क्रमांक 4 ला. पर्याय क्रमांक 4 ला तुम्हाला मिळत आहे या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण
अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी केली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? 9 वाजलेले आहे. तास काटा 9 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. 9 वाजले. पर्याय क्रमांक 3. 60वा प्रश्न बघूया. 435 गुणला 1 आणि फुली बरोबरला 5, फुली फुली 0. उत्तर किती येईल? आपण या ठिकाणी एकक स्थानचा अंक एकक स्थानाशी गुणल्यानंतर एकक स्थानला 0 आला पाहिजे तसा अंक ठेवून बघूया. 0 घेऊया. 0 5 0 म्हणजे हा येऊ शकतो. इथे 1 ठेवला आपण तर 1 1 1 1 आहे म्हणजे हा होऊ शकत नाही. 2 ठेवला अंक तर 2 5 10 0 हा होऊ शकतो. 3 ठेवला तिथे पाहिजे 15 आहे ते 0 नाही आहे म्हणजे 0 आहे 5 नाही आहे त्यामुळे हा सुद्धा होऊ शकत नाही. आता काय पाहिजे म्हणजे एक तर 0 ठेवून बघा नाहीतर तुम्ही 2 ठेवून बघा. पहिल्यांदा 0 ठेवून बघूया आपण. 435 गुणिला 10 याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. कोणत्या संख्येला 10 ने गुणलं तर त्याच्या समोर आपण 0 मांडावं लागेल. बरोबर आहे की नाही? असं आहे का उत्तर? नाही आहे. ही क्रिया करायची का नाही करायची? हा त्याला उत्तर सापडलं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61 आपण या ठिकाणी समजून घेऊया. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे काय रे? अचूक म्हणजे बरोबर. बरोबर असणारा विधान आपल्याला शोधावं लागेल. पहिला पर्याय बघा. चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 180 असते. चौरस आहे हा. प्रत्येक कोणाची किती असते? काटकोन असतो प्रत्येक कोण 90. मग चारही कोण किती राहील? 9 4 36 360 राहील. हा बरोबर आहे का? नाही आहे. हा चुकीचा पर्याय. दुसरा घ्या. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. काटकोनाच्या मापाची बेरीज किती असते? 90 असते. तर हा समजा त्रिकोण आहे. याची बेरीज किती असते? तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. इथे देऊन आहे काटकोन तर काटकोन एवढी होणार का? नाही होणार म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. बरोबर आहे. चौरसाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. असते का असं? चौरसाच्या बाजूंची संख्या बाजू किती आहे चौरसाला? 4. त्रिकोणाला बाजू किती असते? 3. दुप्पट आहे का? नाही. हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. मग हा पर्याय याचं अचूक उत्तर आहे. वाचून बघूया आपण. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरीजच्या निम्मी असते. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर आहे ना? त्रिकोणाचे सर्व कोण किती असतात? 180 अंश. चौकोनाचे सर्व कोण किती असतात? 360 म्हणजे निम्मी असते. म्हणजे चौकोनाच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या 360 च्या 180 काय आहे? निम्मी. निम्मी म्हणजे अर्धी. लक्षात ठेवायचं. निम्मी म्हणजे अर्धी. नेहमी लक्षात ठेवा. निम्मा निम्मी अर्धा अर्धी. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 62. ओके. प्रश्न क्रमांक 62. पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? किती सोपा प्रश्न आहे. सर्वात मोठी संख्या पूर्णांक 0 0 0 0 दिलेला आहे. शून्याच्या नंतर बघा इथे 9 आहे इथे 8 आहे म्हणजे हे सर्वात मोठी होणार का? नाही. इथे 0 आहे होणार का? नाही. इथे 9 आहे इथे 9 आहे पण इथे 9 च्या समोर 0 आहे इथे 1 आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या ही होईल. गॉट इट? समजलं? त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 63. 7.6 मीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे 7.6 गुणिले 2 करा. आहे ना? बेसर 1200 2 हात चालला एक बेसर 14 ने 15 दशांश चिन्ह 1 अंकाच्या आधी 1 अंकाच्या आधी 15 दशांश चिन्ह 2 काय आहे? मीटर आहे. मीटर. ओके. एकक बघणं गरजेचं बरं. कधी कधी हीच संख्या दिलेली राहते इकडे सेंटीमीटर दिलेलं राहते. तुम्ही ही संख्याच बघा. तुम्ही एकक बघणार नाही मीटर किंवा सेंटीमीटर बघणार नाही तर तुमचं उत्तर चूक शकते. इथं एकक बघायचं मीटर इथे पण एकक आहे मीटर म्हणजे हा पर्याय याचा अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 64. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? रोमन संख्या चिन्ह आपल्याला माहिती आहे. 500 ला काय लिहिले जाते? 500 ला लिहिले जाते डी. काय लिहिले जाते? डी. एल म्हणजे काय रे? एल म्हणजे 50. सी म्हणजे काय? 100. एम म्हणजे काय? एम म्हणजे 1000. तर डी म्हणजे 500. आलं लक्षात? ठीक आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 आपण या ठिकाणी बघणार आहोत. 10.345 या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत किती? 4 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. तर 4 हा बघा हा एकक आहे. हा एकक हा दशक हा काय आहे? हा दशांश आहे. दशांश हा शतांश आहे. हा हजारांश आहे. म्हणजे या 4 ची स्थानिक किंमत इथे बघा 0.04. कुठे आहे? 0.04.
पर्याय क्रमांक 4 ला दिलेला आहे. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 66वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? समजा हा एक कोण आहे. हा कोण दिसत आहे? भावाला काटकोन घेतला समजा. कोणताही घेऊ शकता तुम्ही. हा घेऊ शकता लघुकोन किंवा हा घेऊ शकता विषम कोन. कोणताही घ्या. आणि याच्या भुजा म्हणजे बाजू वाढवा 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 कितीही वाढवा ना. कोणामध्ये काही फरक पडत आहे का? नाही. फरक पडत नाही. कोणाचे माप तेवढेच राहते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात? हो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 67. 1 ते 100 या संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहे? आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहे? मूळ संख्या 25 आहे. उरलेल्या किती? 75. 75 या संयुक्त संख्या. त्यापैकी 75 संयुक्त संख्या. तर 75 संयुक्त संख्या नाही आहे. 75 मूळ संख्या 1 ते 100 मध्ये मूळ संख्या नाही आहे. बरोबर आहे? 25 मूळ संख्या आहे. मूळ संख्या किती आहे? 25. उरल्या 75. 75 पैकी एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यामुळे 75 मधून 1 गेला. 74 संख्या या संयुक्त आहेत. संयुक्त संख्या म्हणजे संयुक्त संख्या ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे. संयुक्त संख्या म्हणजे इतरांच्या पायामध्ये येणाऱ्या किंवा भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या. किती आहेत एकूण? 1 ते 100 मध्ये 74 आहेत. आता बघूया प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाचा सममूल्य पूर्णांक असेल? तर याचं संक्षिप्त रूप पहिल्यांदा करून घ्या. 12चाच भाग 60 मध्ये जातो ना. 12 1 12, 12 पंचे 60. तर 5 भागापैकी एक भाग. कुठे आहे 5 भागापैकी एक भाग? या ठिकाणी दिसतंय 5 भागापैकी. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 आपण बघूया. 27/3 अधिक 6 × 5. तर पहिल्यांदा आपला कंचे भागुबेव पदावलीचा नियम कंचे भागुबेव पहिल्यांदा तो लागू करूया. पहिल्यांदा भागाकार आपण या ठिकाणी करून घ्यायचा. 27/3 म्हणजे 3 9 27 आणि यांचा गुणाकार करूया आपण. 6 पंचे 30. 9 आणि 30 ची बेरीज होईल 39. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. 17वा प्रश्न तुमच्या समोर हा. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे. समभुज म्हणजे काय? सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. समान बाजू असणाऱ्या काय आहे? त्रिकोण आहे. 10 आहे. किती आहे? 10. चला काढून दाखवतो तुम्हाला समभुज त्रिकोण. हा समभुज त्रिकोण आहे आणि याची प्रत्येक भुजा किती आहे? नाही हा असा राहणार नाही. आता काटकोन त्रिकोण झाला. ठीक आहे. तर समभुज त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवतो. हा झाला समभुज त्रिकोण. प्रत्येक बाजू किती आहे? 10 सेमी आहे. तर परिमिती याची परिमिती किती होईल? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. 10 10 10 किती झाले? 30 सेमी. परिमिती 30 सेमी. तर परिमिती इतक्या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास म्हणजे एवढ्याच परिमितीचा चौरस काढायचा. चौरस काढायचा. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. मग या चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती 30 सेमी आहे. तर विचारलं चौरसाची एक बाजू किती? चौरसाला बाजू असतात 4. तर एक बाजू म्हणजे काय? परिमिती आहे 30/4. एक बाजू काढता येते. चला काढा. 4 7 28. उरले 2. दिला दशांश चिन्ह. 0 वाढवला. 4 5 20. 4 पंचे 20. 20 मधून 20 गेले 0. 7.5 सेमी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 आपण या ठिकाणी बघणार आहोत. 71वा प्रश्न असा आहे. 552 मिनिटे बरोबर किती तास किती मिनिटे? तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो किती मिनिटाचा 1 तास होतो? तर 60 मिनिटाचा 1 तास होतो. मिनिटे किती होणार? 552 भागिले 60 करा. उत्तर तुमच्या समोर येईल. ओके. आपण या ठिकाणी मांडूया. 552 भागिले 60. ठीक आहे. तर 60 गुणिले 9 केलात ना तुम्ही तर तुम्हाला 540 हे उत्तर येईल. उरले मिनिटं किती? 2 2 1 5 0 म्हणजे किती तास? 9 तास आणि 12 मिनिटे. कुठे देणार 9 तास 12 मिनिटे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात?
ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रशांतने 50 रुपये, 100 रुपये व 500 रुपयाच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयांच्या नोटा मागितल्या तर त्याला 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील? तर किती नोटा त्याने दिल्या त्या आधी आपण काढून घेऊया. बघा 50च्या किती प्रत्येकी 2 म्हणजे 50च्या 2 दिल्या, 100च्या 2 दिल्या आणि 500च्या 2 दिल्या. 50च्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये, 100च्या 2 दिल्या म्हणजे 200 रुपये, 500च्या 2 दिल्या म्हणजे 1000 रुपये. टोटल किती झाले? 100, 200, 1000, 1300 रुपये झाले. 1300 रुपये त्याने दिले. तर त्याला रुपये कितीच्या नोटा पाहिजे? 20च्या नोटा पाहिजे. भागिले 20. 0 0 कट करा. चला बेसकम 12 उरला 1, हा 0 खाली आला. दे 5 10. किती नोटा? 65 नोटा 20च्या त्याला मिळेल त्याने दिलेल्या या पैशाच्या बदल्यात. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत. काय आहे प्रश्न? 73वा प्रश्न आहे. भाजक आहे 105, भागाकार आहे 4250 आणि बाकी आहे 75. तर भाज्य किती? आपल्याला माहित आहे. कुठे असतो रे? हे बघा इथे काय असतो? भाजक असतो. इथे काय असतो? भाज्य असतो. खाली काय असते? बाकी असते. आणि वर आलेलं काय असते? भागाकार असते. इथे काय दिलेलं आहे बघा? भाजक दिलेला आहे 105, भागाकार दिलेला आहे 4250 आणि बाकी दिलेला आहे 75. तर भाज्य काढायचं आहे. भाज्य काढायचं तर या दोघांचा काय करावं लागेल? आपल्याला गुणाकार करावा लागेल. आलेल्या उत्तरामध्ये 75 मिळवावं लागेल. आपण यांचा गुणाकार करूया. 4250 गुणिले 105. चला 5 0 0, 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 2 10 2 12, 12 2 हातचा 1, 5 24 आणि 1 21, 0 ने गुणा 0 0 0 0, 1 ने गुणा 1 0 0 1 1 1 कुठे 1 0 0 1 5 5 1 2 2 1 4 4 करा 0 5 2 6 4 4 ही संख्या आली. याच्यामध्ये किती मिळवायचे आहे? 75 मिळवा. बाकी आहे ना 75. 75 मिळवा. तोंडी सुद्धा आपल्याला काढता येईल. 7 5 12 2 हात चाला 1 3 6 4 4. कुठे आहे एवढं उत्तर? एकक दशक शतक हजार दशक लक्ष 44 लक्ष. हा 4,46,325. कुठे? 4,46,325. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया 74वा प्रश्न. 9/15 रिकामी जागा आहे 2/7 चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करा. म्हणजे दोन अपूर्णांकाची तुलना तुम्हाला करायची आहे. कोणतं चिन्ह येईल? हे चिन्ह म्हणजे याच्या आधी बरोबर म्हणजे याच्या आधी मोठी संख्या पाहिजे, इकडे लहान संख्या पाहिजे. हे चिन्ह म्हणजे आधी लहान संख्या नंतर मोठी संख्या. हे बरोबरचं चिन्ह म्हणजे दोन्ही बाजूला सारखी संख्या पाहिजे. ती म्हणजे काहीच नाही. ठीक आहे. त्यानंतर बघूया. आता बघा तुम्हाला मी सांगितलं आहे 9/15 यांची तुलना आपण करायची आहे. 2/7 लहान कोणता मोठा कोणता? जर छेद समान असता तर ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक, अंश मोठा मोठा अपूर्णांक. आणि जर अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक आणि ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक. पण या ठिकाणी बघा समछेद अपूर्णांक दिलेला आहे का? नाही. ते अपूर्णांक भिन्न छेद आहे. मग भिन्न छेद अपूर्णांक या ठिकाणी देऊ नसेल तर लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता हे जर काढायचं असेल तर यांचा तिरपा गुणाकार करायचा. 7 9 63, 15 दुने 30. मोठी संख्या कोणती आली? 63. अपूर्णांक मोठा कोणता? 9/15. म्हणजे त्या संख्येकडे असं चिन्ह या ठिकाणी आहे. असं चिन्ह कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे 25 दशक गुणिले 2 शतक वजा 23 सहस्त्र. सहस्त्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सहस्त्र म्हणजे हजार. सहस्त्र म्हणजे हजार. याची योग्य मांडणी करून घ्या. 25 दशक म्हणजे 250, 2 शतक म्हणजे 200. पण काय आहे यांचा गुणाकार आहे 0 0 0. गुणाकार करताना मांडून द्या. 25 दुने 50 लिहा. 50,000 उत्तर आले या दोघांचं. त्याच्यामधून वजा करा. सहस्त्र म्हणजे हजार तर 23 सहस्त्र म्हणजे 23,000. तोंडी काढता ते 50,000 म्हणून 23,000 गेले. उरले किती? 27,000. तर 27,000 पुढे देऊन आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला
आहे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला डाएट कडून पेपर आले होते त्यापैकी पहिला पेपर आपण मराठी व इंग्रजी या विषयाचा या ठिकाणी बघितला, त्याचं विश्लेषण बघितलं. आता तुम्हाला 22 तारखेला परीक्षा द्यायची आहे. त्या परीक्षेमध्ये तुमचे प्रश्न चुकू नये यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. योग्य तयारी करा आणि परीक्षा चांगली तुमची गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.